तर UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडण्याचा या चर्चासत्रामध्ये प्रयत्न करणार आहोत. ऍक्च्युअली ऑपरेशन सिंदूर एक नॉन एस्केलेटरी, प्रिसाइज आणि फोकस्ड मिलिटरी रिस्पॉन्स फ्रॉम द इंडिया इज व्हॉट इज ऑपरेशन सिंदूर. व्हाय पहलगाम अटॅक हॅपन आणि जे हे पाकिस्तानचे सततचे कृत्य आहेत की भारतावर हल्ला हे नेहमी का करत असतात. तर पाकिस्तानला समजलं की वी कॅनॉट डिफीट द इंडिया मिलिटरी. ऍक्टर्सच्या माध्यमातून त्यांनी इंडियावरती वेगळ्या पद्धतीने, त्याला प्रॉक्सी वॉर देखील म्हटलं जातं, कीवर्ड्स लक्षात ठेवा जे तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये वापरायचे असतात, तो ते खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी सिग्निफिकन्स ऑफ काश्मीर फॉर इंडिया अँड फॉर पाकिस्तान. अगोदर लॉन्च पॅड्स उडवले, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स उडवले आणि आता हेडक्वार्टर पर्यंत. पाकिस्तान इज नो वन. राईट नाव पाकिस्तान इज नॉट आवर एनिमी, नॉट आवर फोकस. राईट नाव आवर एनिमी, फोकस अँड एव्हरीथिंग इज अबाउट चायना. चायनाची सिंपल गेट अँड बिल्ड पॉलिसी आहे टू द पाकिस्तान. लेट पाकिस्तान फाईट इंडिया, लेट कीप इंडिया फायटिंग पाकिस्तान, रिझल्ट इन टू ब्लिडिंग ऑफ बोथ. एका शब्दात सांगू, इंडिया इज रायझिंग. इंडिया इज अ रायझिंग फिनॉमिनली आणि नो वन कॅन स्टॉप इट. अगोदर लॉन्च पॅड्स उडवले, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स उडवले आणि आता हेडक्वार्टर पर्यंत. मग येथून वर्ड येतो प्युनिटिव्ह डिटरन्स. मुळे किंवा आण्विक शस्त्रांमुळे बऱ्याचशा देशांमध्ये युद्ध किंवा जागतिक युद्ध झालं नाही. 3 दिवसातच संपलं. याच्यात भारताची काहीतरी मॅजिकल थिंकिंग होती का कुठं त्यांनी जे वापरलेले चायनीज एअर डिफेन्स किंवा तुर्किश ड्रोन हे फेल झाले. डिप्लोमॅटिकली इंडियाला आयसोलेट करू शकणार नाही, तुम्ही कोणी काही म्हणता. सो उत्तर की आपल्याला आयसोलेट करू शकणार नाही, पण आपण आयसोलेट झाल्यासारखं दिसतोय कारण आपण इन्फॉर्मेशन वाचतोय. आत्ताचं मल्टीपोलर वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल पोल्स आहेत. इंडिया इज वन ऑफ द पोल्स डेफिनेटली. आणि राईट नाव इट इज एस्टॅब्लिश दॅट यू कॅनॉट इग्नोर इंडिया, राईट. आणि त्याच्यानंतर आपण इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने हँडल नाही करू शकलो की कारण AK भारतीय एअर मार्शल जे आपले त्यांनी असं बोलले होते की इंडियाने कराचीवर हल्ला केला होता, कोणतं ते मलिर कंटोन्मेंटवर हल्ला केला होता, पण आपली मीडिया त्याला न्यूजला एक्झॅगरेट करत होती. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन प्रॉपरली हँडल करू शकलो नाही. पण आपण कराचीवर हल्ला केला होता आणि मीडिया ती सांगत होती, ज्या पद्धतीने सांगत होती त्याच्यामध्ये कुठेतरी आपण चुकलो. आजच्या ह्या इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये, आजच्या ह्या फास्ट रील्सच्या दुनियामध्ये ना, तुम्हाला बाईट्स पाहिजे नॅरेटिव्हवर, तुम्हाला स्टेटमेंट्स पाहिजे ऑथॉरिटीकडून. उदाहरण सांगतो आणि मग तुम्हाला पटेल मी काय म्हणतो. तर UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडण्याचा या चर्चासत्रामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्यासोबत या चर्चासत्रात या ऑपरेशन सिंदूरवर बोलण्यासाठी प्रल्हाद मापारी सर जोडले गेलेले आहेत. तर सरांना माझा पहिला प्रश्न होता, सर व्हॉट इज ॲक्च्युअली ऑपरेशन सिंदूर? ऑपरेशन सिंदूरची विद्यार्थ्यांसाठी एक्झॅक्ट डेफिनेशन काय? सो थँक्यू श्रीकांत. पहिल्यांदा सर्वप्रथम सर्वांचं वेलकम टू द पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी युट्यूब चॅनल. ऑपरेशन सिंदूर ना एका शब्दात, एका वाक्यात झालं सांगायचं तर इट इज अन India's military response to the what has happened in the 22 April Pahalgam terrorist attack, but it is a focused, non-escalatory आणि precision attack, right? So एका शब्दात अगदी डेफिनेशन विचारतो, but it is not like this is how much it is simple. ठीक आहे, एवढं सोपं नाही ते. तुम्हाला ते उलगडून घ्यायचं असेल ना पूर्णपणे, तर ह्या सत्रामध्ये आपण जे आता सिरीज लॉन्च करतोय पूर्णपणे 8-10 लेक्चर्स असेल त्याच्यामध्ये, कारण एका याच्यामध्ये ते कव्हर करणं शक्य नाही. सो त्या पूर्ण 8-10 लेक्चरच्या सिरीज कंटिन्यू पहा, तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज ऍक्च्युअली हॅपन, काय झालंय. खूप साऱ्या इनसायडर स्टोरीज आहे ज्या की तुम्हाला पब्लिक डोमेनमध्ये नाही मिळणार आणि मी शेअर करू शकेल अशा काही स्टोरीज आहेत. आणि डेफिनेटली याचे सोर्सेस पण ऑथेंटिक आहे, राईट फ्रॉम द लेफ्टनंट जनरल्स. त्यांनी लिहिलेले काही ब्लॉग्स आहेत, काही प्रायव्हेट कन्व्हर्सेशन्स आहेत, लाईक काही पेड कन्व्हर्सेशन्स आहेत. सो भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यातून संपूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून तुमच्यासाठी मी प्रेझेंट करतोय. सो अगदी त्यांनी विचारल्याप्रमाणे की ऑपरेशन सिंदूर, आणि तो एकदा शब्द एका वाक्यात मी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला की पहलगाम टेररिस्ट अटॅकला एक नॉन एस्केलेटरी, प्रिसाइज आणि फोकस्ड मिलिटरी रिस्पॉन्स फ्रॉम द इंडिया इज व्हॉट इज ऑपरेशन सिंदूर. बट आता त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपण ह्या प्रश्न उत्तराच्या पद्धतीने डिस्कस करणार आहोत. सो आस्क क्वेश्चन्स. सर, तुम्ही असं म्हणलात की ऑपरेशन सिंदूर हे एक पाकिस्तानच्या विरोधातला मिलिटरी रिस्पॉन्स आहे. येस. तर ही मिलिटरी रिस्पॉन्स पहलगाम अटॅकला होता. येस. तर माझ्यासमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न पडतो की
व्हाय पहलगाम अटॅक हॅपन सर, आणि जे हे पाकिस्तानचे सततचे जे कृत्य आहेत की भारतावर हल्ला करणे, हे नेहमी नेहमी का घडत असतात, याच्या मागचं एक्झॅक्ट रिझन काय, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? व्हेरी नाईस. कंटेक्स्ट सेट होतो इथून पहिल्या प्रश्नातूनच. ठीक आहे. सो व्हाय पहलगाम हॅपन्स, स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. इंडिया पाकिस्तान 1947 पासून तर खूप सारे कन्फ्लिक्ट झाले. मेजर कन्फ्लिक्ट पाहता 4 मेजर कन्फ्लिक्ट. 1947-48 मध्ये झालेलं वॉर, 1965 मध्ये झालेलं वॉर आणि 1971 मध्ये झालेलं इंडिया बांगलादेश वॉर. या 3 वॉरमध्ये इंडियाने क्लिअर कटली डिफीट केलं पाकिस्तानला. ऑब्व्हियसली डिफीट केलं म्हणजेच काय, एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह जे होते मिलिटरी पर्पजेस ते सॅटिस्फाय केले. या 3 याच्या नंतर पाकिस्तानला समजलं की वी कॅनॉट डिफीट द इंडिया मिलिटरी. आपण इंडियाची मिलिटरी लार्ज केली, इंडिया मोठा देश आहे, इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, आपण डिफीट करू शकणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी नॉन स्टेट ऍक्टर्स, आता लक्षात ठेवा कीवर्ड्स इथं, नॉन स्टेट ऍक्टर्स. या नॉन स्टेट ऍक्टर्सच्या माध्यमातून त्यांनी इंडियावरती वेगळ्या पद्धतीने, त्याला प्रॉक्सी वॉर देखील म्हटलं जातं, कीवर्ड्स लक्षात ठेवा जे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये वापरायचे असतात, तो ते खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी टेररिझम हा एक मोठं वेपन वापरायचा सुरुवात केला. काश्मीरमध्ये अनरेस्ट क्रिएट करणं, काश्मीरमध्ये डिस्टॅबिलिटी क्रिएट करणं हा त्याचा प्रामुख्याने येतो. त्यानंतर जेव्हा आणि हे 1980s नंतर सुरू झालं. सुरुवातीला पंजाब त्याचं विक्टीम होतं आणि 1998 नंतर काश्मीर त्याचं विक्टीम झालं मोठ्या प्रमाणात. 1998 ला न्यूक्लिअर, जेव्हा दोन्ही स्टेट न्यूक्लिअर स्टेट म्हणून डिक्लेअर झाले 1998-99 ला, त्यावेळेस मात्र दोन्ही स्टेटला लक्ष झालं की देर इज अ व्हेरी लेस लाईकली पॉसिबिलिटी, म्हणजे अगदी खूप कमी चान्सेस असतील इथून पुढे की 2 देश डायरेक्ट एकमेकांशी वॉर करतील. फार चान्सेस कमी झाले. आता मग इथे तुमचा प्रश्न तयार होतो युपीएससी साठी. प्रश्न काय तयार होतं, तुम्हाला असं वाटतं का की न्यूक्लिअर अम्ब्रेला जे आहे किंवा न्यूक्लिअर किंवा जे आण्विक देश आहे त्यांच्यामध्ये पूर्णतः वाद होऊ शकतो? नाही वाटत. म्हणजे त्याचा अर्थ काय, न्यूक्लिअरमुळं किंवा आण्विक शस्त्रांमुळं बऱ्याचशा देशांमध्ये युद्ध किंवा जागतिक युद्ध झालं नाही, त्याला कारण न्यूक्लिअर वेपन्स आहे का, असा प्रश्न येतो. हा PYQ पण. ठीक आहे. याचं उत्तर आपण ज्यावेळेस न्यूक्लिअर वरती डिस्कशन करणार आहे ना त्यावेळेस देऊया. कंटेक्स्ट समजून घ्या. बट तिथून पुढे काय सुरू झालं, 2000 नंतर टेररिस्ट अटॅक सुरू झाले, इन्सर्जन्सी सुरू झाल्या. माझा याचा सिक्वेन्स कसा झाला पहा. 2001 ला पार्लमेंट अटॅक झाला, 2008 ला मुंबई अटॅक झाला, 2015-16 ला साधारणतः उरी पठाणकोट झालं आणि 19 ला बालाकोट स्ट्राईक होती, पुलवामा अटॅक झाला होता आणि आता पहलगाम. आता याची पैलू कसे बदलत गेले पहा. सुरुवातीला 2001 मध्ये पार्लमेंटवर अटॅक झाला, म्हणजे ती डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन, इंडियाची स्ट्रेंथ आहे डेमोक्रेसी, त्याच्या स्ट्रेंथवर अटॅक करण्यात आला, डेमोक्रेसीवरती अटॅक करण्यात आला आणि तो मेसेज पण तसाच होता. राईट. सेकंड थिंग, 2008 ला अटॅक झाला त्यावेळेस इंडियाच्या इकॉनॉमिक सेंटर आहे, फायनान्शियल कॅपिटल इंडियाची मुंबई. सो फायनान्शियल कॅपिटलवरती अटॅक करण्यात आला, म्हणजेच इंडियाची इकॉनॉमीची स्ट्रेंथ बनत चालली होती त्याच्यावर अटॅक करण्यात आला. त्यानंतर तुम्ही पहा 2015-16 ला त्यांनी पुन्हा एकदा टॅक्टिक चेंज केलं आणि मिलिटरी इस्टॅब्लिशमेंट टार्गेट्स केले. आता जर आपण रिस्पॉन्स पाहिला इंडियाचा तर 2001 ला रिस्पॉन्स काय होता, ऑपरेशन पराक्रम. म्हणजे अगदी आपण ह्या स्टेजला होतो की उद्या सकाळी बॉर्डर क्रॉस करून जाणार, बट नाही केली. द रिझन काय, त्यावेळेस वाजपेयींचे इन्स्ट्रक्शन क्लिअर होते की आपल्याला हे एस्केलेट नाही करायचं आणि नवीन नवीन न्यूक्लिअर्स होते. सो प्रत्येकाला माहित नव्हतं कसे कोण ऑपरेट करेल, कदाचित हे वॉर न्यूक्लिअर पर्यंत गेलं तर काय होईल. सो म्हणून त्यावेळेस थांबण्यात आलं. त्याच्यातून काही लेसन्स घेतले. 2008 ला काय रिस्पॉन्स होता, आपल्याला लक्षात आलं अरे आपण प्रत्येक वेळेस पाकिस्तानला ब्लेम करून चालणार नाही, पाकिस्तान हे का करू शकला ही गोष्ट अंडरस्टँड करून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय प्रॉब्लेम्स. ठीक आहे. म्हणून 2008चा रिस्पॉन्स आवर इंटरनल सिक्युरिटी स्ट्रेंथ क्लिअर करण्याकडे फोकस केला. फॉर एक्झाम्पल नॅशनल सिक्युरिटी गार्डचं डेमोक्रेटायझेशन झालं, म्हणजे काय, डिसेंट्रलायझेशन झालं, म्हणजे काय मुंबईमध्ये एनएसजीचं एक रिजनल सेंटर आलं. त्यानंतर कोस्टल सिक्युरिटी किंवा मॅरिटाईम सिक्युरिटी ही पूर्णपणे नेव्हीची रिस्पॉन्सिबिलिटी. इंटेलिजन्स आपलं इंटिग्रेटेड करण्यात आलं. नॅशनल सिक्युरिटी जे इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामधलं ते स्ट्रेंथन करण्यात आलं. सो ही इंटरनल सिक्युरिटीवर फोकस करण्यात आला मुंबई अटॅक नंतर. 2015-16 ला ज्यावेळेस फर्स्ट टाइम अटॅक झाला त्यावेळेस आपण मिलिटरी ऑप्शन चूज करायचं ठरवलं. मग येथून वर्ड येतो प्युनिटिव्ह डिटरन्स. हा वर्ड आहे. प्युनिटिव्ह म्हणजे काय, एक शिक्षात्मक कारवाई. डिटरन्स म्हणजे काय, प्रतिरोधकता तयार करणे. सो म्हणजे तिथून पुढे मेसेज काय सुरू झाला, नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्यावर टेररिस्ट अटॅक केला वी विल पनिश यू हार्डली. आणि जसं तुमचं स्केल वाढत जाईल तसं आमचं पण स्केल वाढत जाईल. आणि मग हा 3 कंटेक्स्ट तुम्हाला सेट होईल. सर्जिकल स्ट्राईक झाली त्यावेळेस फक्त आपण
POJK, पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये जाऊन अटॅक केला होता. बालाकोट स्ट्राईक झाली त्यावेळेस आपण पाकिस्तानमध्ये अटॅक केला होता, इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेलो होतो. आणि ह्या वेळेस पाकिस्तान पंजाबमध्ये अटॅक केलाय, की जे ऍक्च्युली टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर्स होते. अगोदर लॉन्च पॅड्स उडवले, त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स उडवले, आणि आता हेडक्वार्टर पर्यंत गेलो. मेसेज पहा तुम्ही कशा पद्धतीने. आणि हे कसं करू शकलं इंडिया? प्रत्येक वेळेस इंडिया ती लाईन क्रॉस करून पुढचं एक स्टेप घेते. ठीक आहे. सो होपफुली मला असं वाटतं की कंटेक्स्ट लक्षात आला असेल की पहलगाम कसा झाला, किंवा ते पाकिस्तान टेररिझम कसं यूज करतंय, आणि आता जो अटॅक झाला त्याचा पण कंटेक्स्ट आहे, तो मी पुढे एक्सप्लेन करेन. याच्यामध्ये असं म्हणू शकतो का काश्मीर इश्यू डेड होत चाललाय, तर पाकिस्तानला तो जिवंत ठेवायचा आहे? नक्कीच म्हणू शकतो. पाकिस्तान विल नेव्हर अलाउड टू लेट द काश्मीर इश्यू डाय, कारण का इट इज द ओनली इश्यू बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान ऍक्च्युली अप टिल नाव. आतापर्यंत सगळ्यात मोठा इश्यू तोच होता. आणि त्यामुळे काय होतं ना, पाकिस्तानला एक इंटरनॅशनल अटेन्शन नेहमी मिळत राहतं. सो पाकिस्तान तो कधी तो इश्यू डाय नाही होऊन देणार. बट आता इथं आयरनी काय समजून घ्या. इथं आयरनी सिम्पल आहे. ज्या वेळेस लास्ट टाइम पुलवामा अटॅक झाला त्यावेळेस त्याच्यानंतर काही स्टेप घेतली 2019 मध्ये 370 हटवलं. आता ही स्टेप आहे ना पॉलिटिकल होती, मिलिटरी नव्हती. पण याला उत्तर काय द्यावं हेच कळायला तयार नव्हतं. म्हणजे पाकिस्तानला उत्तर देता येत नव्हतं आर्टिकल 370ला, कारण का पॉलिटिकलला उत्तर पॉलिटिकलनी देता येईल, आणि त्यांच्याकडे काय ऑप्शन नव्हता. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये डेव्हलपमेंट होत गेली, पीस प्रोसेस इस्टॅब्लिश होत गेली, गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टमेंट प्रमोट करायला सुरुवात केली, टुरिझम प्रमोट करायला सुरुवात केली, पाकिस्तान लक्षात आलं पुन्हा एकदा टेररिस्ट अटॅक घडून आणणं, आणि अशा पद्धतीने की जेणेकरून इंडियाच्या स्ट्रेंथवर अटॅक होईल. म्हणजे ह्यावेळेस इंडियाची स्ट्रेंथ काय होती त्यांनी पकडली, ती म्हणजे युनिटी. आपल्या रिलिजियस युनिटी जी ना त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की काश्मीर इश्यू तर परत जिवंत झालाच डेफिनेटली, कारण आपल्याला पुन्हा सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागलं, टुरिझम इम्पॅक्ट झालं, परिणामी ती पॉवर्टी येणार, पुन्हा एकदा युथ पुन्हा एकदा रिक्रुटमेंटला त्यांना सोपे जाणार एक्सेट्रा. बट त्यांना तो मुद्दा रिव्हाइव्ह करता आला, आणि आता त्याला रिस्पॉन्स देता आला की आपण मिलिटरी ऍक्शन घेतली ना आम्ही रिस्पॉन्स देणार. बट पॉलिटिकल ऍक्शनला काही रिस्पॉन्स नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. मी पुढे याच्याबद्दल सविस्तर चर्चा करतो. आता आपण काश्मीर इश्यूवर बोलत होतो, तर पहलगाम हल्ल्याच्या अगोदर त्यांच्या पाक आर्मी स्टाफ मध्ये जे आसिम मुनीर होते त्यांनी एक असं वाक्य बोललं होतं की काश्मीर इज द जॉग्युलर व्हेन ऑफ पाकिस्तान, वी विल नॉट फॉरगेट, वी विल नॉट लिव्ह अवर काश्मीरी ब्रदर्स इन देअर हिरोइक स्ट्रगल. मग काश्मीर हा मुद्दा एवढा महत्वाचा का भारताला? म्हणजे सर्वसामान्य मुलांना ज्यांना ह्या इश्यू बद्दल काहीच माहित नाही त्यांना असं वाटतं की काश्मीर हा भारतासाठी एवढा का महत्वाचा आहे, सिग्निफिकन्स ऑफ काश्मीर फॉर इंडिया अँड फॉर पाकिस्तान. सिम्पल थिंग आहे ना सांगायचं झालं तर, म्हणजे हे यातच आहे ना तुझ्या पहिल्या प्रश्नाचं पण उत्तर आहे, व्हाय पहलगाम हॅपन्स. ठीक आहे. कसं उत्तर आहे बघा. कोणतीही कंट्री कोणत्याही एक्सटर्नल कंट्री सोबत जेव्हा वॉर करते, कन्फ्लिक्ट क्रिएट करते ना, त्याच्यात मेन 2 पर्पज असतात. पहिला पर्पज असतो की जे इंटरनल क्युओस आहे, प्रत्येक कंट्रीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ना, त्या प्रॉब्लेम पासून पूर्ण त्या जनरेशनचं त्या लोकांचं माइंड डिस्ट्रॅक्ट करणे, याला डिस्ट्रॅक्शन थिअरी म्हणतात. ठीक आहे. सो माइंड डिस्ट्रॅक्ट करायचं इन टर्म्स ऑफ की लोकांचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे बस. फॉर एक्झाम्पल 2020 मध्ये जे गेलवान क्रायसिस झाली, वन ऑफ द रिझन ते पण होतं की चायनाला पण ते एक्सटर्नल थ्रेट दाखवून लोकांचं डिस्ट्रॅक्शन करायचं. सेम पाकिस्तानला पण तो ट्राय करायचा आहे नेहमी. आता दुसरं रिझन आहे ना ते जास्त महत्वाचं, आणि त्यात तुझं खरं उत्तर धरलेलं आहे की व्हाय काश्मीर इज इम्पॉर्टंट फॉर पाकिस्तान. काश्मीर काय काश्मीर सध्या पाकिस्तानमध्ये पाहायला गेले तुम्ही तर बलुचिस्तान अगदी सेपरेट होण्याच्या मार्गावर आहे, अगदी म्हणजे अगदी. आणि यावेळेस विदाऊट इंडिया हेल्प सुद्धा होऊ शकतं. ऑब्व्हियसली इंडियाची हेल्प आहे, कशा प्रकारे ते एक्सप्लेन करेल, बट इंडियाच्या हेल्प शिवाय होऊ शकतं. ते कसं पहा, बलुचिस्तानची जी मुवमेंट चालू आहे त्यातून बलुचिस्तान बाहेर निघेल. तहरीके तालिबान पाकिस्तानची जी मुवमेंट चालू आहे त्याच्यात खैबर पाख्तुंगला जे प्रोव्हिन्स आहे त्याच्यामध्ये अनरेस्ट चालू आहे. आता काल परवाचीच न्यूज आहे, सिंधू लिबरेशन आर्मी जी आहे ती सुद्धा पुन्हा एकदा इग्नाइट व्हायला सुरुवात झालेली आहे. सो त्यांच्यामध्ये सुद्धा मेसेजेस यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसून येईल गिलगिट बाल्टिस्तानमध्ये लार्जेस्ट प्रोटेस्ट झाली वन ऑफ द आता जस्ट, ती पण फ्रीडम मुवमेंटसाठीच होती. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांची कंट्री डिसइंटिग्रेट होऊ राहिली. मग आता विचार करा, आपल्या घरातील भाऊ सगळे जर डिसइंटिग्रेट म्हणजे सेपरेट व्हायच्या मार्गावर आहे, तर सगळ्यांना युनाइट करायचं असेल तर तुमच्याजवळ काय, तुम्हाला एक कॉमन शत्रू उभा करावा लागेल, आणि तो कॉमन शत्रू इंडिया आहे.
सो तुम्ही इंडिया आपल्यावरती कसं जुलूम करतोय हे दाखवून तुम्ही सगळ्यांना युनाइट करायचा प्रयत्न करू शकता. कदाचित ही थिओरिटिकल अंडरस्टँडिंगच्या परसेप्शन ते गेले होते, म्हणून त्यांनी ह्यावेळेस मिलिटरी इन्स्टॉलेशन टार्गेट नाही केलं, रिलिजन टार्गेट केलं. कारण का त्यांना काय सांगायचं होतं, सी आयडिया सिम्पल होती. मी जर रिलिजनच्या नावावरती शूट केले लोक की हिंदू आहे म्हणून केवळ, तर कदाचित हिंदू इन्साइट होतील, कदाचित दंगली घडतील, आणि मग त्यांना प्रोजेक्ट करता येईल की पहा कसा मुस्लिमांवरती अत्याचार चालू आहे इंडियामध्ये, काश्मीरमध्ये, आणि आपल्याला त्यासाठी उभं राहावं लागेल. कारण त्यांच्यामध्ये 5 जे स्टेट्स आहेत त्यांचे, पंजाब, सिंधू एटसेट्रा, युनायटिंग फॅक्टर एक आहे फक्त, रिलिजन. अदर नाहीये. बाकीच्यांचं ऍक्च्युली कल्चर वेगळे, मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी वेगळी आहे. कोणी कोणी इकॉनॉमिकली रिच आहे थोडा पंजाब प्रोव्हिन्स, तर कोणी इकॉनॉमिकली फार पुअर आहे लाईक बलुचिस्तान प्रोव्हिन्स. सो भरपूर सारे डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स आहेत. सो ते युनायटेड बाय कन्सेन्सस नाही, किंवा पाकिस्तान एक सगळ्यांच्या सहमतीने तयार नव्हतं झालं, पाकिस्तान रिलिजन बेसवर तयार झाला. सो रिलिजन इज द ओनली फॅक्टर टू युनाइट. सो कदाचित काश्मीर इश्यू जिवंत ठेवले ना, त्यांना ते साध्य करायचे ऍटलिस्ट फॉर द टेम्पररी पिरियड. तुम्ही जसं बोललात की पाकच्या इंटरनल चॅलेंजेस खूप आहेत, जसं इम्रान खान फॅक्टर, इकॉनॉमी त्यांची डम मध्ये आहे, किंवा त्याच्यानंतर बलुचिस्तानचं थ्रेट, किंवा अफगाणिस्तान इराणच्या बॉर्डर इश्यूज. पण हे सगळं जरी चालू असलं तरी तुम्ही म्हणलात की आसिम मुनीरला डिस्ट्रॅक्शन हवंय या सगळ्या इश्यूंपासून त्यांच्या कंट्रीचा. मग डिस्ट्रॅक्शन, जर माझा पुढचा प्रश्न हा होता की पाकिस्तानला वॉर पाहिजे का डिस्ट्रॅक्शन पाहिजे, तुम्ही तर म्हणला डिस्ट्रॅक्शन पाहिजे. मग पाकिस्तान याच्यासाठी वॉर खेळते, याचं उत्तर तुमच्याकडून मला मिळालं आता. पण मग आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की हे वॉर जे आपलं होतं 3 दिवस चाललं, आणि आपण असं ठरवलं होतं की आता हे वॉर लॉंग टर्म चालेल, म्हणजे किती दिवस आहे याचा काही अंदाज नव्हता. जसं युक्रेन रशिया वॉर होतं वगैरे वगैरे, आता हे पूर्ण अनस्टेबिलिटी येईल असं आपल्याला एक अंदाज बांधलो होतो आपण. पण हे 3 दिवसातच संपलं. याच्यात भारताची काहीतरी मॅजिकल थिंकिंग होती का, कुठं त्यांनी जे वापरलेले चायनीज एअर डिफेन्स किंवा तुर्किश ड्रोन हे फेल झाले? नेमकं याच्या मागचं रिझन काय की हे 3 दिवसातच का आटपलं गेलं सगळं? स्वतःचा सिम्पल क्वेश्चन आहे, इन शॉर्ट एका शब्दात सांगायचं तो व्हाय सीज फायर हॅपन. ठीक आहे, 3 दिवसातच का आटोपलं गेलं? सिम्पल क्वेश्चन आहे. त्याच्यात युएसनी इंटरफेअर केलं, थांबवलं. तो युएसचा अँगल आहे ना, तो सेपरेटली डील करूया, कारण ते लार्जर जिओ पॉलिटिक्स आहे त्याच्या मागे, आणि तो सेपरेटली डील करूया. आता फोकस करूया. कोणी युद्ध सुरू करताना ना अगोदर माहित नसतं कधी संपेल. नो वन नोज. सिम्पल. आज संपेल, उद्या. इव्हन रशियाला पण आयडिया नव्हती की हे 2-3 वर्ष ड्रॅग होईल, 2 वर्ष ड्रॅग होईल. नो वन नोज. ठीक आहे, बट एव्हरी वन प्रिपेअर्ड फॉर इट. जर युद्ध सुरू करायचं आहे ना, तर त्यासाठी प्रिपेअर असतं की किती वर्ष ड्रॅग झालं तरी हरकत नाही, आम्ही प्रिपेअर्ड आहे. मग लवकर संपवलं का? सिम्पल आहे. तसं मला कळतंय ना, तसं तिथं फॉरेन जे डिप्लोमॅट्स बसलेत, जे मिलिटरी स्ट्रॅटेजीज बसलेत, जे आपले पॉलिटिकल लीडर बसलेत, त्यांना पण कळतं पाकिस्तान इज नो वन. Right now, Pakistan is not our enemy, not our focus. Right now, our enemy, focus, and everything is about China. But याला बेट अँड ब्लीड पॉलिसी म्हणतात. नाव लक्षात ठेवा, बेट अँड ब्लीड. म्हणजे काय? लेट सपोज माझं आणि श्रीकांतचं वाद आहे, आणि मला श्रीकांतशी डायरेक्ट फाईट करणं पॉसिबल नाही, किंवा फाईट केल्यानंतर माझं नुकसान होईल. मी काय करणार? एक असा थर्ड पर्सन शोधणार आणि त्याच्या आणि श्रीकांतमध्ये भांडणं कशी होतील याचा प्रयत्न करणार, जेणेकरून त्या दोघांमध्ये एवढी भांडणं होतील की दोघेही थकून जातील एका पॉइंटला. राईट, ब्लीड होतील त्याला म्हणतात, दोघांचं रक्त. यस. मग दोघे ज्यावेळेस वीक होईल ना, त्यावेळेस मी माझा इंटरेस्ट साध्य करणार आणि त्यावेळेस अटॅक करणार. सो चायनाची सिम्पल बेट अँड ब्लीड पॉलिसी आहे थ्रू द पाकिस्तान. लेट पाकिस्तान फाईट इंडिया, लेट कीप इंडिया फायटिंग पाकिस्तान, रिझल्ट इन टू ब्लिडिंग ऑफ बोथ, आणि मग त्याच्यावरती त्यांची तूप पोळी साधली जाणार. बट युद्ध चालू युद्ध वर्ड वापरणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे, कारण इट इज नॉट ए वॉर, इट इज अ लिमिटेड कन्फ्लिक्ट ओनली. बट हे युद्ध चालू राहिलं असतं ना, तर ऍक्च्युली चायनाला हेल्प झाली असती. कशी पहा, सध्या काय होऊ राहिले, चायनामधून सर्व कंपनीज आहेत ना त्या बाहेर येऊ राहिल्यात. सो चायना फॅक्टर आणि चायनाचा इकॉनॉमिक डाऊनफॉल, ही एक सिरीज मधलं आपलं 3rd-4th लेक्चर असेल ना, त्यावेळेस डिटेल मध्ये डिस्कस करू. पण आता एक फक्त कंटेक्स्ट सांगतो की जेव्हा चायनामधून आता सगळ्या कंपनी बाहेर येऊ राहिल्यात, कारण सप्लाय चेन डायव्हर्स करायची या नावाखाली, मोस्ट ऑफ द कंपनीज ऍब्झॉर्ब होऊ राहिल्यात व्हिएतनाम आणि इंडियामध्ये. व्हिएतनामचं प्रपोर्शन कमी आहे, बट इंडिया लार्जर इकॉनॉमी, राईट, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झाली आता. सो इंडियामध्ये ऍब्झॉर्ब होऊ राहिले. आता विचार करा, जर सपोज युद्ध चालू असेल आणि तो लॉंग टाइम 3 वर्ष झाले युद्ध चालू आहे, आणि फॉर एक्झाम्पल युक्रेनने जसं रशियावर अटॅक केला, अगदी फार ईस्ट पर्यंत अटॅक केला. सो सपोज कोलकात्यामध्ये पण अटॅक होऊ राहिले, तर चेन्नईमध्ये पण अटॅक होऊ राहिले, जे की आपल्याला वाटतात वेस्टर्न बॉर्डर पासून दूर आहेत, बट कन्फ्लिक्ट आल्यानंतर कुठे येऊ शकतो ना.
मग जर विचार करा अशा पद्धतीने इंडिया एक वॉर झोन एरिया झाला तर कंपनी जितील का, इन्व्हेस्टमेंट येईल का, नाही येणार. सो भरपूर जणांचं याच्यामध्ये टार्गेट आहे की इंडियामध्ये वॉर कंटिन्यू राहावं, कन्फ्लिक्ट राहावं आणि इंडियाची जी प्रोग्रेस आहे ती बॅक साईडला यावी हे ओळखलं. हा एक झाला दुसरा अँगल. तिसरा अँगल हा आहे की इंडियाने डिफाईन केलं सरळ सरळ की भाई आपले ऑब्जेक्टिव्ह काय होते. आपले ऑब्जेक्टिव्ह होते की त्यांना एक पनिशमेंट देणं, ती पनिशमेंट दिली असं इस्टिमेट आहे आणि ऑफिशियल इस्टिमेट आहे ऍटलिस्ट $15 to $20 बिलियन त्यांचा लॉस झालेला असणार आहे किंवा त्याला इम्पॅक्ट लाईक त्याला पनिशमेंट झालेली $15 to $20 बिलियन. म्हणजे ते जर अगदी आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तर मोर दॅन 1 लाख करोड. बट त्यांना ऍक्च्युली $1.22 बिलियन मिळाले आहे जे की त्यांच्या रिपेअरमध्ये जाणार आहेत. फॉरगेट अबाउट द रिप्लेसमेंट ऑफ द ऑल द डॅमेज. ठीक आहे. सो आपल्याला ती कॉस्ट करायची होती, ती कॉस्ट केली. दुसरी आपल्याला टेरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते हे करायचं होतं, ते केलं आपण, जेणेकरून त्यांना ऍटलिस्ट नेक्स्ट 4-5 इयर्स लागतील त्या गोष्टी रिक्रूट करून पुन्हा ती सगळी गोष्ट बसवायला. कारण का याच्यामध्ये खूप सारे लीडर्स देखील मारले गेले. इव्हन तुम्ही सीज फायर झाल्यानंतरचे जर इव्हेंट्स पाहिले ना तुम्हाला दिसून येईल की कराचीमध्ये एक IC-841 हायजॅक केलेला टेररिस्ट होता, त्याला शूट केलं. आता मी कोणी केलं, कसं केलं ते तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. आता बघ तेवढं याला प्लॉजिबल डिनायबिलिटी म्हणतात. मी जे कीवर्ड्स वापरतो ना हे लक्षात ठेवा. म्हणजे काय की अटॅक होतात त्याला कोवर्ट ऑपरेशन्स म्हणतात तुमच्या भाषेत. लाईक जे इंटेलिजन्स सॉरी सो इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह असतात ते काम करतात. बट ते कसं ते नंतर सांगेल. बट एवढं लक्षात ठेवा. बघता तुम्ही सिरीज बघा. कराचीमध्ये एक मारला गेला, तो 6 महिने घराच्या बाहेर निघाला नव्हता. ज्या दिवशी घराच्या बाहेर निघाला 6 महिन्यानंतर उडवला गेला. कोण आलं? अननोन गनमॅन नाव दिलेले त्याला पाकिस्तानी. अननोन गनमॅन, अनोळखी कोणीतरी बंदूकधारी. ठीक आहे. तो येतोय उडून जातोय. दुसरा एक इव्हेंट होता जो सेकंड लष्कर ए तोयबाचा कमांडर होता, सेकंड इन कमांडर होता. त्याला अचानक काय झालं कोणालाच माहित नाही. बट सगळा रक्तबंबाळ झाला. ऍक्च्युली चाकू मारला गेला, गन मारली गेली, म्हणजे बुलेट मारली. नो वन नोज. नंतर गोष्टी बाहेर यायला लागल्यात हळूहळू. बट ते कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला. घरात घुसून मारला गेला. त्यानंतर आणखीन एक जैश ए मोहम्मदचा लीडर मारला गेला. हार्ट अटॅकने मेला अचानक. तो तंदुरुस्त होता. हार्ट अटॅकचं रिझन सुद्धा नाही कळालं. मे बी असं म्हटलं तर पॉइझनिंग असू शकतो. सो हे एक प्रकारे आपण लिडरशिप इलिमिनेट करत चाललोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर इलिमिनेट करत चाललोय, जेणेकरून पुढे काही दिवस. सो हे पिनिटिव्ह होतं. जे आपलं एम ऑब्जेक्टिव्ह होतं ते सॅटिस्फाईड झालं, म्हणून परस्यू करण्यात आलं की सीज फायर. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून ऑफर करताय तर घ्यायला हरकत नाही. आम्हाला जे पाहिजे ते मिळालंय आम्हाला. ठीक आहे. आता याचा जो युएसचा अँगल आहे ना तुम्ही नंतर नेक्स्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन. या सगळ्या याचं सार होतं की आम्ही आमचा उद्देश पूर्ण केला. येस, व्हेरी गुड. तुम्हाला थांबवायचं तर तुम्ही थांबवा, चालवायचं तर चालवा. आमचा मोठा उद्देश पूर्ण होईल चाललं तर. येस. आपलं पहिल्यापासूनच म्हणणं होतं, पहिल्या प्रेस कॉन्फरन्स पासून, नॉन एस्केलेटरी. तुम्ही रिस्पॉन्ड केला तर आम्ही रिस्पॉन्ड करणार आणि अप्पर स्टेजला रिस्पॉन्स करणार. सपोज तुम्ही 1 उडवले तर आम्ही 2 उडवणार, तुम्ही 2-4 उडवले तर आम्ही 8 उडवणार. सो ही एस्केलेशन लॅडर होती. आपल्याकडे ते कंट्रोल पाहिजे आपण कुठं जातोय. तुम्ही रिस्पॉन्ड करायचं थांबवा, आम्ही थांबवेल. सिंपल. आतापर्यंतचे सगळं आपण मिलिटरी ऍक्शन बद्दल बोललो, पण आता आपण डिप्लोमसीच्या विषयाकडे वळलं तर सगळ्या लोकांचे म्हणा किंवा मीडियाचं म्हणा 1-2 मतांतर होते की इंडियाची डिप्लोमसी फेल झाली कुठंतरी किंवा इंडिया एकटं पडलं, किंवा काही लोकांचं असं मत होतं की इंडिया डिप्लोमसीच्या बाबतीत यावेळेस मोस्ट सक्सेसफुल झालं, की जसं की आपल्याला UNSC कडून कुठं या वॉरमध्ये थांबवा म्हणून कुठलं प्रेशर नव्हतं, किंवा वर्ल्डली सुद्धा आपल्याला एक सांत्वना दिल्यासारखं सगळ्या जगाने आपल्याला सांत्वना दिली. तर तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं की आपण डिप्लोमॅटिकली फेल झालो की आपण याच्यामध्ये एकटं पडलोत, म्हणजे एकटं पडलोत का आपण डिप्लोमॅटिकली विन झालोत, आपलं जिंकलोत आपण? याला नरवणे यांनी खूप छान डॉक्टरीन दिलेली, आपले रिटायर्ड जनरल, राईट? डायमेट डॉक्टरीन म्हटलं. ऍक्च्युली डाईम डॉक्टरीन म्हणतात ते, बट मी टी ऍड केलंय. डायमेट डॉक्टरीन, DIMET. काय पहा, डी म्हणजे डिप्लोमसी, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, ठीक आहे, एम म्हणजे मिलिटरी, ई म्हणजे इकॉनॉमी आणि टी म्हणजे टेक्नॉलॉजी. सी, इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी दोन्ही सेम गोष्टी, बट मी याला दोन्हीला डिफरन्शिएट केलं. ते कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता जो कॉम्पोनंट आपण एक मिलिटरी डिस्कस केला इन शॉर्टमध्ये, आता तो जो कॉम्पोनंट विचारतो तो डिप्लोमसी. तुम्हाला आता ह्या कंटेक्समध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली डिप्लोमॅटिक विन आहे का नाही हे जर अगदी 2 वाक्यात सांगायचं झालं तर, त्यासाठी तुम्हाला लार्जर जिओ पॉलिटिक्स स्टडी करावं लागेल. त्याचा कंटेक्स मी सेट करेल.
दुसरं एका शब्दात सांगू, इंडिया इज रायझिंग. इंडिया इज अ रायझिंग फिनॉमिनली आणि नो वन कॅन स्टॉप इट. आता प्रॉब्लेम काय आहे, इंडिया इज रायझिंग विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ एनी अदर कंट्री. चायनाचा सुद्धा राईज झालेला आहे असं म्हणत होते. चायनाज राईज वरती क्वेश्चन यायचे PSR ऑप्शन मध्ये किंवा IR मध्ये क्वेश्चन आला होता चायनाज राईज वरती. बट माझं असं ओपिनियन आहे, चायना राईज झाला युएसच्या मदतीने आणि वी आर रायझिंग विदाउट इव्हन US हेल्प. आणि दॅट्स मोस्ट बिगेस्ट प्रॉब्लेम फॉर US राईट नाव. बट मी असं का म्हणतोय इंडिया इज रायझिंग, त्याला रिझन आहे डिप्लोमसी. सांगतो, सी आत्ताचं जे जग आहे ना ते बायपोलर नाहीये जसं कोल्ड वॉर मध्ये होतं. द्विध्रुवीय म्हणतो आपण, ठीक आहे, की दोन पोल नाही, दोन ध्रुव नाही, जसं USA आणि USSR होतं कोल्ड वॉर मध्ये शीतयुद्धाच्या काळात. आत्ताचं मल्टीपोलर वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल पोल्स आहेत. इंडिया इज वन ऑफ द पोल्स डेफिनेटली, अँड राईट नाव इट इज एस्टॅब्लिश दॅट यू कॅनॉट इग्नोर इंडिया, राईट. सो इंडिया इज वन ऑफ द पोल. मग या मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये सध्या आपले प्रेफरन्स येतो म्हणजे मल्टी अलाइनमेंट, की एका कंट्री सोबत आपण फक्त अलाइन नाही करणार की यांच्याशीच अलाइन करू यांच्याशीच नाही, आपण सगळ्या कंट्री सोबत अलाइन करणार. त्याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी देखील नाव देण्यात आलेले, ठीक आहे, धोरणात्मक स्वायत्तता म्हणतो आपण त्याला. याच्या अंडर आपण काही स्टँड घेतले डिप्लोमॅटिकली. फॉर एक्झाम्पल, जेव्हा युक्रेन रशिया वॉर झाला त्यावेळेस आपण सांगत होतो की दोघांनी अरे शांत राहा, युद्धाचं जग नाहीये हे, मोदीजी सांगत होते युद्धाची वेळ नाहीये, हे युद्ध चांगलं नाहीये. मी दोन्ही बाजूनी दोघांना आव्हान करतो की दोन्ही सेपरेट राहावं किंवा शांत राहावं, शांतता मेंटेन करावी. इस्रायल हमास वॉर झाल्यानंतर आपण कंडेम केलं की हमासने जो टेररिस्ट अटॅक केला तो चुकीचा आहे, पण दोघांनी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. इस्रायलला पूर्णपणे अधिकार आहे रिटॅलिएट करायचं, पण दोघांनी शांततेचा मार्ग स्वीकारा. सी, तुम्ही जर असे रिस्पॉन्स देणार आहे दुसऱ्या देशांच्या युद्धाच्या बाबतीत, तर सगळे देश पण तुम्हाला असेच रिस्पॉन्स देणार आहेत, ऍटलिस्ट इन ओपन. समोर मीडिया समोर येऊन ते असेच म्हणणार आहे दोन्ही देशांनी शांतता बाळगण्याचा. ते आउटराईटली आज कोणताही देश असं म्हणणार नाही एक्सेप्ट 1 or 2 की आम्ही इंडियाला सपोर्ट करतो किंवा आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतोय, असं कोणीही म्हणणार नाही एक्सेप्ट 1 and 2. मुद्दा म्हटलं मी, कारण का, फॉर एक्झाम्पल इंडियाच्या बाबतीत इस्रायल कम्प्लिटली सपोर्टमध्ये येणार आहे. कारण का, जे प्रॉब्लेम इंडिया फेस करतोय तोच इस्रायल फेस करतोय, आणि त्यांचं जे टेक्नॉलॉजिकल मिलिटरी कोलॅबरेशन इंडिया इज राईट ते वन ऑफ द नेक्स्ट लेवलला आहे, ठीक आहे. सिमिलरली चायना हेल्प करणार आहे पाकिस्तानला ओपनली. चायना म्हटलं पण तसं की आम्ही पाकिस्तानच्या सॉव्हर्निटीसाठी प्रोटेक्शनसाठी पाहिजे ते करू. सो एक्सेप्ट 1 or 2 कंट्री, मोस्ट ऑफ द वर्ल्ड इज गोइंग टू से दॅट दोन्ही कंट्रीनी शांतता राखण्याचा प्रयत्न करावा. याच्यातून तुम्ही ऍसेस नाही करू शकत की वी आर डिप्लोमॅटिकली विन ऑर आयसोलेटेड एक्सेट्रा. याच्यात आपली डिप्लोमॅटिक विक्ट्री आहे ही रिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. सी, आपण हारलो कुठं, 2 चॅलेंजेस आले. एक, आपले फॉरेन सेक्रेटरी माननीय मिस्टर S. जयशंकर वॉज गायब, घोस्ट इन दॅट पिरियड. एव्हरीवन इज लुकिंग फॉर हिज स्टेटमेंट, राईट. आणि ह्या जगा, व्हॉट एव्हर बी द रिझन, मे बी त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते ती, वी डोंट नो, बट इफ दॅट इज द स्ट्रॅटेजी आय डोंट थिंक सो इट वर्क. कारण का, आजच्या ह्या इन्फॉर्मेशनच्या जगामध्ये, आजच्या ह्या फास्ट रील्सच्या दुनियामध्ये ना, तुम्हाला बाईट्स पाहिजे नॅरेटिव्ह, तुम्हाला स्टेटमेंट्स पाहिजे ऑथॉरिटीकडून. उदाहरण सांगतो आणि मग तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय. तो रात्री 1 वाजता अटॅक झाला, 6 आणि 7 मेला, 1:04 5 मिनिटांनी सुरू झाला इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार, आणि तो साधारणतः 25 मिनिटं लास्ट केला, राईट. सो 1:30 पर्यंत अटॅक झाला. 2 आता पहा, रात्र इथं इंडियात ज्यावेळेस रात्र आहे ना त्यावेळेस वेस्टर्न कंट्रीमध्ये पहाटे किंवा सकाळ झालेली आहे किंवा दुपारचा पण पिरियड आहे US मध्ये, एक ऑलमोस्ट 12 hourचा गॅप, राईट. तिकडे सगळे लोक जागी आहेत. त्या लोकांना लगेच कळालं ना. आपली प्रेस कॉन्फरन्स कधी झाली, आपले डिप्लोमॅट्स 10 वाजता ऑफिसला आले, कदाचित लवकरही आले असतील, पण टायमिंग 10चं होतं ना प्रेस कॉन्फरन्सचं. 10-10:30 वाजता आले, आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स नाही झाली, प्रेस ब्रीफिंग झाली, त्याच्या स्टेटमेंट्स यूज केले, काही गोष्टी सांगितल्या आपण. तेव्हा मात्र तिकडे रात्र झालेली होती. मग पाकिस्तान याचा फायदा काय घेतला की वेस्टर्न मीडियामध्ये लगेच रात्री 2 वाजता स्टेटमेंट दिले. त्यांचे DS ISPR आले होते, स्टेटमेंट दिले की असं असं झालं, असं झालं. परिणाम काय झाला, ते जे 8-10 घंटे मिळाले, त्या 8-10 घंट्यामध्ये जी वेस्टर्न मीडिया आहे त्यांना न्यूज जी मिळाली ती पाकिस्तान जी न्यूज देणार तीच मिळत होती. एवढंच नाही, त्याच्यानंतरचा पण पिरियड बघा, आपण 24 तासात परत एक पण प्रेस कॉन्फरन्स नाही, ऑफिशियल स्टेटमेंट्स नाही. युद्ध संपल्यानंतर 12 ते 13 दिवसानंतर आपले BSF व्हिडिओ टाकायला लागले, आपले डायरेक्टर जनरल्स व्हिडिओ टाकायला लागलेत, आपलं वेस्टर्न कमांड व्हिडिओ टाकायला लागले आर्मीचं, ठीक आहे. फॉरेन पॉलिसी PIBचे व्हिडिओज यायला लागलेत. आता किती 12 दिवसानंतर सीज फायर झाल्यानंतर आता यायला लागले, एडिट करून आपल्याला काय द्यायचंय काय नाही हे सगळं. त्यांचे दुसऱ्या मिनिटात व्हिडिओ, दुसऱ्या मिनिटात बाईट्स, दुसऱ्या मिनिटात कॉन्फरन्सेस. मीडियाला न्यूज पाहिजे, भले तुम्ही खोटं सांगा,
पण न्यूज पाहिजे, मग नॅरेटिव्ह वॉर आपण हरलो. त्याचा परिणाम असा दिसतोय की डिप्लोमसीमध्ये आपण आयसोलेट झालो. दुसरा एक एक्झाम्पल देतो. आपण काय केलं, 8,000 जे त्यांचे हँडल्स होते पाकिस्तानचे, जे खोटी न्यूज पसरवतात, ते आपल्या देशाविरोधात खोटा प्रोपगंडा करतात, असं म्हणून आपण 8,000 त्यांचे चॅनल्स अकाउंट बॅन केले इंडियामध्ये. आता परिणाम काय झाला, ते फक्त इंडियात बॅन झाल्या, देशात बाकीच्या देशांचं चालू आहे. आता मी सपोज पाकिस्तानी सिटीजन आहे, मी इंडिया विरुद्ध लिहिले काहीतरी, इंडियामध्ये दंगे झालेत, युपीमध्ये मुस्लिमांना सगळ्यांना मारण्यात आलं, असं खोटी लिहिलं काहीतरी. आता हे जगाला दिसतंय. आता तिथं खाली काउंटर करायला कोणीच नाही, कारण इंडियन लोकांना हे दिसत नाही ट्विट. आपण बॅन केल्याचा तोटा आहे हा, की जगा आपल्याला काउंटर नाही करता आला व्ह्यू तो. सो बॅन सुद्धा हे आउटराईट सोल्युशन नाही. इन शॉर्ट ऑफ द स्टोरी काय, मॉरल ऑफ द स्टोरी, की आपण इन्फॉर्मेशन वॉर हरलो, आणि त्याच्याबरोबर मी डिटेलमध्ये आज डिस्कस करेल. याचा परिणाम असा दिसतोय की आपण डिप्लोमॅटिकली आयसोलेटेड झालो. बट आता दुसरी बाजू सांगतो, अख्ख्या जगाला कळलंय, ठीक आहे, एवढी प्रिसाईज स्ट्राईक 3 दिवसात एवढ्या मोठ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर, मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज करणार, 2 न्यूक्लिअर स्टेट्समध्ये वॉर झाल्यानंतर एवढ्या क्विकली सीज फायर पर्यंत लाईक हार मानण्यासाठी फोर्स करणार, ज्या पद्धतीने इंडिजिनियस टेक्नॉलॉजी वर्क झाली, ज्या पद्धतीने मॉडर्न ड्रोन वॉरफेअर खेळलं गेलं, आणि त्यासाठी आपली जी एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम वर्क झाली, तो जो अप्रोच होता, तो जो मिलिटरीची स्ट्रेंथ, प्रिसिजन, सगळ्या गोष्टी जगाला अशा पद्धतीने प्रूव्ह झाल्या, इन्क्लुडिंग ब्राह्मोस, आकाश एटसेट्रा, की जगाला हे कळलं की इंडियाशिवाय पर्याय नाही. आज संपूर्ण जग चायनापासून लांब जाण्याच्या प्रयत्नात आहे, सप्लाय चेन ब्रेक करण्याच्या प्रयत्नात आहे, आणि त्याच दरम्यानच्या काळात आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झाली युकेला पाठीमागे टाकून. वी आर द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. इव्हन कन्फ्लिक्ट चालू असताना लिहून घ्या, आणि तुम्ही कधी पण चेक करा, 6 ते 7 तारखेपासून कन्फ्लिक्ट सुरू झाला 10 तारखेपर्यंत, त्या 3 दिवसात सुद्धा ज्यावेळेस वॉरची सिच्युएशन होती, तरी देखील आपलं मार्केट क्रॅश नव्हतं झालेलं, तरी लोक इन्व्हेस्ट करत होते. दिस इज लाईक न्यू थिंग. असं याचा अर्थ काय, इन्व्हेस्टरचा एवढा कॉन्फिडन्स, व्हॉट इट शोज. त्याच दरम्यान आपण FTA अग्रीमेंट साईन केलं युके सोबत, त्याच वेळेस. हे काय शो करतं, की तुम्ही डिप्लोमॅटिकली इंडियाला आयसोलेट करू शकणार नाही, तुम्ही कोणी काही म्हणा. सो उत्तर कळलं की आपल्याला आयसोलेट करू शकणार नाही, बट आपण आयसोलेट झाल्यासारखं दिसतोय, कारण आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर हरलो. ॲज सिम्पल आहे. याच्यावरून एवढं कळतं की सध्याचे वॉर हे मिसाईलचे किंवा नुसते मिलिटरीचे वॉर नाहीत, तर हे मिस इन्फॉर्मेशन आणि विथ इन्फॉर्मेशन वॉरफेअर सुद्धा आहे. मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन. जरी आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्ये जरी हारलो, तर आपल्याला याच्यातून काहीतरी लेसन मिळाले असेल. तर ते एक्झॅक्ट भारताला काय लेसन शिकावे भारताने याच्यातून? आता भारताने काय लेसन्स घेतले पाहिजे, खूप सारे, बट तू इन्फॉर्मेशनच्या बाबतीत बोलते म्हणून तो फक्त लेसन कोट करतो. अदरवाईज आपलं जे कन्क्लुडिंग सेशन असणार आहे ते त्याच्याबद्दल डिटेलमध्ये असणार आहे, की सगळ्या अँगलनी भारताने काय लेसन्स घेतले पाहिजे, डिप्लोमसी पासून इकॉनॉमी सोबत पाकिस्तानचं स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कसं वर्क करतं याबद्दल थोडीशी माहिती द्या. ठीक आहे, चालेल. सो पहिली गोष्ट, इन्फॉर्मेशनच्या बाबतीत आपण काय लेसन्स घेतले पाहिजे. सिर्फ ज्यावेळेस बालाकोट झालं त्यावेळेस आपलं अभिनंदन पकडला गेला विदिन 1 डे. ठीक आहे, ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन स्विफ्ट रिटर्न आलं बालाकोटला रिप्लाय म्हणून दुसऱ्या दिवशी, त्यावेळेस आपलं अभिनंदन पकडलं गेलं. त्यावेळेस आपण काय समजलं, पहिली गोष्ट, भाई आपण द मोमेंट अभिनंदन पकडला गेला ना, आपण त्यांना एक प्रकारे अप्पर हँड दिला, त्याच्या गोष्टी होते निगोशिएट करून आपल्याला युद्ध लगेच थांबवता आलं. अशा पद्धतीने आपल्याला काही करायचं नाही यावेळेस, जेणेकरून त्यांना एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज जाईल. ही लेसन आपण बालाकोटमध्ये शिकलो. दुसरी गोष्ट काय शिकलो, त्यांचे बॉम्ब्स मिलिटरी कॅम्पच्या जवळ येऊन पडले आपल्या. भले ते चुकले असतील, भले त्यांचं असं ओपिनियन म्हणणं आहे की आम्ही ते मुद्दाम दुसरीकडे टाकले की आम्हाला फक्त वॉर्निंग द्यायची होती म्हणून, भले काही असू द्या, आपल्याला हे तर कळलं ना भाई, येऊन हिट करतात ते आपल्या मिलिटरी कॅम्पसमध्ये. मग आपण काय शिकलो की भाई आपल्याला एअर डिफेन्स स्ट्रॉंग करायचं. सो प्रत्येक वॉर हे वेगळ्या प्रकारे असतं, आणि त्या प्रत्येक वॉरमधून लेसन्स वेगळ्या प्रकारे असतात. ते लेसन्स इम्प्लिमेंट केले तर तुम्हीच, आणि हे अनिल चव्हाण यांनी पण, आपले जे CDS आहे त्यांनी पण सांगितलं, everyone going to make strategic mistakes, and the moment how fast you learn from that strategic mistakes is going to decide your future. So आपण काय स्ट्रॅटेजिक मिस्टेक केली त्याच्यावरून आपण काय अंडरस्टँड केलं. आता फोकस करूया मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन. आपली मिस्टेक काय झाली ऑलरेडी सांगितलं, आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे ते आहेत का, आपल्याकडे बीजेपी का इन्फ्रास्ट्रक्चर येते, ठीक आहे, बीजेपीचा IT सेल, आजकाल काँग्रेस पण करायला लागले. सो IT सेल क्रिएट करायला लागले. सो आपल्याकडे सोशल मीडिया पॉलिटिकल पार्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर यायला लागले सोशल मीडिया हँडलसाठी. बट ॲज सच
कंट्रीचं मोठ्या प्रमाणात आपल्याला इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, असं म्हटलं तर मल्टी डोमेन्स वॉर चालू आहेत, राईट. आपल्या 3 डोमेन तर डेफिनेटली माहिती सर्वांना. एक म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे 3 डोमेन. चौथं आहे स्पेस फोर्स, स्पेस डोमेन इमर्ज होऊ राहिले. आणि 5वं आहे सायबर डोमेन, सायबर फोर्स. हे सायबर डोमेन आणि सोशल मीडिया नेटवर्क आपल्याला स्ट्रॉंग करायची गरज आहे. त्यासाठी डेफिनेटली मला फुल गॅरंटी आहे की मिलिटरीने त्याच्यावरती काम सुरू केलेलं असणार आहे. आणि हे इंटिग्रेटेड कमांड्स आहेत. सो एक इन्फॉर्मेशन गॅदरिंग करणं, फास्ट त्याला रिस्पॉन्स देणं, या गोष्टींसाठी तुम्हाला यंग टॅलेंट हायर करावं लागतील. जे सोशल मीडियामध्ये जे उड्या मारून राहिलेत ना, हे आजकालचे आपली यंग पोरं, यासारख्या लोकांची गरज आहे. नाही की ब्युरोक्रॅट्स 50-60 इयर्स. योग्य यूज करून घ्यायला पाहिजे. येस, यासारखे नवीन रिक्रुट्स करावे लागतील तुम्हाला. ते त्यांना ट्रेन करावे लागेल, कशा पद्धतीने सोशल मीडिया हँडल करायचंय, कसं मिसइन्फॉर्मेशनला डिसइन्फॉर्मेशननी किंवा ट्रूथनी काउंटर करायचंय. या सगळ्या गोष्टीसाठी एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करावं लागेल तुम्हाला. नवीन डॉक्ट्रिन्स लिहावे लागतील तुम्हाला. ते एक अँगल म्हणून फोर्सचा काउंट करायला सुरुवात करावं लागेल. आणि मला गॅरंटी येते तशा पद्धतीने पावलं उचलली गेली जातील आणि ते लर्न केलं जाईल. आणि डेफिनेटली तुम्ही पाहाल की नेक्स्ट विदिन 2-3 years इंडिया विल बी इक्विप टू फाईट इन्फॉर्मेशन वॉर एज वेल. बट त्यासाठी काय करता येईल ना, ते मी सांगतो. त्यासाठी आपल्याला ना कलोनियल माइंडसेट सोडून द्यावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपला कलोनियल माइंडसेट आहे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट. आधी लपवून ठेवा आणि थोडीशी माहिती लूज करा, ठीक आहे. ह्यो माइंडसेट चेंज करून जेवढं जास्त माहिती तुम्हाला ट्रान्सपरंटली देता येईल तेवढी द्या. अनटिल अँड अनलेस थोडीशी माहिती सिक्रेट ठेवा जी ऑपरेशनल खरंच ऍक्च्युली कॉम्प्रोमाइज करते. उदाहरण सांगतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळू. उदाहरण सिंपल आहे की क्वेश्चन ज्यावेळेस विचारला गेला डीजीएमओला, मी क्रिटिसाइज करत नाही, दे आर मोर सुपिरियर दॅन मी, बट सी वी हॅव राईट टू आस्क क्वेश्चन, ठीक आहे, इन अ डेमोक्रेसी. सो ज्यावेळेस त्यांना क्वेश्चन विचारला गेला त्यावेळेस त्यांनी की किती पाकिस्तानचे जेट्स आपण डाऊन केले, आणि त्यांनी उत्तर दिलं की वी डिडंट काउंट बॉडी बॅग्स, वी जस्ट डू आवर जॉब. काउंटिंग युअर बॉडी बॅग्स इज युअर जॉब. सी, याचा अर्थ असा नाही की त्यांनी काउंट नाही केली किती फायटर डॅमेज झाले, त्यांना माहिती आहे किती डॅमेज झाले, बट सांगितलं का नाही हा माझ्या पुढे मी पण विचार करतोय. आणि हे मीच नाही, तुम्ही पहा खूप सारे ब्लॉग्स आहेत जे रिटायर्ड जनरल्स आहेत, एक्सेट्रा आहे, IR मध्ये किंवा डिप्लोमसीमध्ये मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट आहे, सगळ्यांचा प्रश्न आहे. सांगायचं होता आकडा 15 डाऊन केले, अरे ते पहिल्या दिवशी म्हणते आम्ही 4 राफेल डाऊन केले. परिणाम त्याचा काय होतं, चेंगडूचे प्राइसेस हायर गेले शेअरचे सुरुवातीला 1-2 दिवस. जगात नॅरेटिव्ह असा गेला राफेल फेल गेला, राफेल भले त्यांनी कोणी चालवला असेल तर खोटा नॅरेटिव्ह. मी म्हणतो तुम्हाला प्रूव्ह नाही करायचं 11 कुठे डाऊन झाले दाखवा म्हणून, सांगून द्या 11 डाऊन झाले. आणि ऍक्च्युली झालेत असं म्हणतं ते, ऍटलिस्ट 7 तर नोटिफाईड आहेत. अॅव्हॉक्स डाऊन येते एवढे मोठे त्यांचे, पण आपण घाबरतोय ते सांगायला. आणि बरं याच्यात असं रिझन दिलं जातं की आपला मिलिटरी ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस इम्पॅक्ट होईल. त्यांचे किती डॅमेज झालेत याच्यात आपला प्रिपेअर्डनेस कसा डॅमेज होईल मला पण नाही लॉजिक अजून पटलं. हा, आपले किती डॅमेज झाले हे सांगितलं कदाचित होऊ शकतो, बट त्यांचे किती डॅमेज झाले हे सांगण्यात काय. दिस इज द वॉर ना नॅरेटिव्ह. भले खोटे सांगा, ऍक्च्युअल फिगर तुमच्याजवळ ठेवा, वाढून ताडून सांगा. नो वन इज गोइंग टू आस्क यू व्हाय यू सेड सो. उलट तुमच्यावर लोक ट्रस्ट ठेवणार आहे. हे म्हणतात ना तो ऑफिशियल 15 आहे, भले माझ्या 11चा पुरावा आहे, पण हे म्हणतात ना ऑफिशियल 15चे याचा अर्थ. सो तुम्हाला ते वॉरफेअर ना त्या लेवलला जाऊन खेळावं लागेल आणि त्यासाठी ब्युरोक्रेसीला माइंडसेट चेंज करायची गरज. राहिला दुसरा प्रश्न, सेकंड पार्ट, की पाकिस्तान स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कसं करतं. पाकिस्तान एक्सपर्ट इन दॅट. पाकिस्तानला इंडियाच्या अगेन्स्ट वॉर जिंकायचं असेल तर एक स्टेप पुढेच राहते पाकिस्तान. ऑलवेज तुम्ही आतापर्यंत हिस्ट्री पहा, पाकिस्तानकडे नेहमी इंडियापेक्षा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. F-16 केव्हा आलेले त्यांच्याकडे 4.+ जनरेशन. आपल्याकडे आता यायला सुरुवात झाली राफेलमधून, त्यांच्याकडे अगोदर इव्हन 65-73 मध्ये सुद्धा त्यांचे जे टँक्स होते ना ते आपल्यापेक्षा ऍडव्हान्स होते. सर्वांनी मूवी पाहिला तो सबमरीनचा, पाकिस्तानची गाझी अटॅक. ती गाझी सबमरीन ऍडव्हान्स होती त्यावेळेस, इतकी ऍडव्हान्स होती, इंडियाच्या सबमरीन्सपेक्षा ऍडव्हान्स होती. सो पाकिस्तानला एक स्टेप नेहमी पुढे राहावं लागलेलं आणि त्यासाठी त्याला डेव्हलप कंट्रीजनी नेहमी मदत केलेली, ठीक आहे. बट आपल्याला काय लक्ष ठेवावं लागणार आहे की आपण अल्टिमेटली जाऊन आपलं ऑब्जेक्टिव्ह काय ते कसं फुलफिल करतोय. जर त्यांनी स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन मध्ये अचिव्हमेंट मिळवली ना, आपल्याला पाहावं लागणार आहे आपण नेक्स्ट टाइम कम्युनिकेशन कसं पद्धतीने ठेवू शकतो. आणि जसं मी आता सांगितलं, वी कॅन स्टार्ट विथ द माइंडसेट, नॉट इलिमिनेट बट reduce the mindset that the no official secret acts, more and more transparency. Yes. आपण म्हणजे ऍट दी एंड आपण हे म्हणू शकतो की पाकिस्ताननं जे नरेटिव्ह सेट केलं त्यालाही आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आपण त्याला काउंटर नाही करू शकलो जे इन्फॉर्मेशन बद्दलचं किंवा जे काही. आणि त्याच्यानंतर आपण इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने हँडलही नाही करू शकलो की कारण AK भारती एअर मार्शल जे आपले आहेत त्यांनी असं बोलले होते की
इंडियाने कराचीवर हल्ला केला होता, कोणतं ते मलिर कंटोन्मेंटवर हल्ला केला होता, पण आपली मीडिया त्याला न्यूजला एक्झॅगरेट करत होती, म्हणजे आपण इन्फॉर्मेशन प्रॉपरली हँडल करू शकलो नाही. पण आपण कराचीवर हल्ला केला होता आणि मीडिया ती सांगतही होती, पण ज्या पद्धतीने सांगत होती त्याच्यामध्ये कुठेतरी आपण चुकलो. मग याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की आपण जेव्हा भारताला असं वाटत होतं की युएसनी हा इश्यू इंटरनॅशनलायझेशन केला, म्हणजे आंतरराष्ट्रीयकरण केलं या युद्धाचं, म्हणजे भारत पाकिस्तानचा हा दोघांचा इश्यू आहे पण याचं आंतरराष्ट्रीयकरण केलं, तर आपण कुठेतरी चुकलो का युएसला मिसइंटरप्रेट करण्यामध्ये? युएसचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे, आय थिंक हेनरी किसिंजर नीच हा स्टेटमेंट दिलेले आहे, बट करेक्ट मी इफ आय एम रॉंग, कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. स्टेटमेंट असं आहे की युएस जर कोणी एनिमी असेल ना, ही शुड बी केअरफुल, बट युएस जर कोणी फ्रेंड असेल ना, ही शुड बी मोर केअरफुल. मिनिंग युएस इज लाईक दॅट. युएसला स्वतःचा सेल्फ इंटरेस्ट सोडला तर काहीच नाही, आणि आपण काही मिसजज केले नाही, आपण ओळखून युएस विल बिहेव लाईक दॅट. मुद्दा काय की युएसने इंटरनॅशनलायझेशन का केलं, त्याला 2 पॉईंट सांगतो आणि मग हा प्रश्न आपण युएस सेक्शनमध्ये डिटेलमध्ये डील करूया. पहिला पॉईंट आहे ऑब्व्हियसली लार्जर जिओ पॉलिटिक्स पाहता, चायनाच्या कंटेक्समध्ये, इकॉनॉमीच्या कंटेक्समध्ये, युएसला स्वतःची सुपर पॉवर म्हणून मेंटॅलिटी ठेवण्याच्या कंटेक्समध्ये, युएसचं मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे त्याची सुपेरियरिटी. फॉर एक्झाम्पल आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये काही युएस इक्विपमेंट सुद्धा डिफीट केलेत आणि त्याच्याबद्दल कुठे चर्चा नाहीये, कारण आपल्याला पण नाही करायची, कारण आपल्याला युएसचं नॅरेटिव्ह सांभाळायचं, ठीक आहे. सो म्हणून पण ते फेल आहेत, राईट. सो युएसचं मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स पण टेन्शनमध्ये की ब्राह्मोसाठी डिमांड वाढली अचानक, ठीक आहे. सो त्यांच्यासाठी मिलिटरी इक्विपमेंट सेल वगैरे त्यांचा मोठा ट्रेडचा पार्ट येतो, त्याच्यामुळे ते सुद्धा इम्पॅक्ट आहे. त्यांना लवकरात लवकर थांबवायचं होतं. बट याच्या पलीकडे एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगतो, पुढे जाऊ. सी, दिस इज द गेम ऑफ ट्रम्प. ट्रम्प इज द वन ऑफ द स्टुपिडेस्ट पर्सन, ठीक आहे. मी आउटराईटली सांगू शकतो, कारण मी डिप्लोमॅट नाही. ज्या दिवशी डिप्लोमॅट होईल त्या दिवशी मी असे स्टेटमेंट करणार नाही, राईट, की कारण ते दुसऱ्या देशाचा प्रेसिडेंट आहे, कोणताही देश असू दे. बट आज नाही, मी आज एक कॉमन सिटीजन आहे आणि मला पूर्णपणे अधिकारी म्हणायचा ट्रम्प इज अ स्टुपिड पर्सन. स्टुपिड इन टर्म्स ऑफ ही डज नॉट नो जिओ इकॉनॉमिक्स आणि ही डेफिनेटली डज नॉट नो जिओ पॉलिटिक्स, ठीक आहे. ही ओनली नोज इंटरेस्ट अँड हिज इंटरेस्ट, नॉट नेशन्स इंटरेस्ट. दॅट्स द इंटरेस्ट ना, दॅट्स हिज इंटरेस्ट, बिझनेस. आणि त्या इंटरेस्टमध्ये त्याला एक गोष्ट, त्याचं स्वतःचं सेल्फ इस्टीम जपण्यासाठी त्याला नोबेल पीस प्राइज पाहिजे. त्याला युक्रेन कन्फ्लिक्ट संपवायचा आहे, त्याला इस्रायल हमास तरी संपवायचा आहे. भले युक्रेनला मदत नाही करावं लागली, त्याचा मित्र असून, भले त्याची अमेरिका म्हणून इस्रायलची जी पार्टनरशिप आहे ती डॅमेज झाली तरी चालेल, भले इंडिया आणि युएसची जी पार्टनरशिप आहे डॅमेज झाली चालेल, पण त्याला युद्ध संपवल्याचं क्रेडिट घ्यायचं. आणि म्हणून तो 3 वेळा म्हणून राहिला, तो प्रत्येक देशात जाऊन तेच म्हणून राहिलंय, आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी दॅट आय विल मेक शुअर द सीज फायर हॅपन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. तर तो त्यासाठी पीस प्राइज पाहिजे त्याला नोबेलचं. माझं नोबेलवाल्यांना रिक्वेस्ट, त्याला एकदाचं पीस प्राइज देऊन टाका तुम्ही, आम्हाला काही फरक नाही पडत. ऍटलिस्ट त्याचा तो फॅक्टर तरी कमी होऊन जाईल अननेसेसरीली इकडे येणार, ठीक आहे. त्याला स्वतःचं राष्ट्रीयकरण करायचं. येस, बट जोक्स अपार्ट, सी, तुम्हाला लार्जर पिक्चरच्या कंटेक्समध्ये पाहायला गेलं तर मी सांगितलं पहिला पॉईंट जसं की जिओ पॉलिटिक्स. त्याच्यामुळे युएसला इंटरनॅशनलायझेशन करण्यामध्ये पॉईंट असा आहे, पर्टिक्युलरली ट्रम्पला. ऍक्च्युली युएस नॉट इंटरेस्टेड, बट युएस म्हणजे डीप स्टेट, बट ट्रम्प इज इंटरेस्टेड बिकॉज ट्रम्पचे स्वतःची जी बिझनेस आहे आणि त्याच्या लिटिल ट्रम्प आहे, ठीक आहे, त्याचा मुलगा. सो त्याचा जो स्वतःचा बिझनेस आहे तुम्ही पाहिला असेल, जस्ट पहलगाम होण्याच्या अगोदर 10-15 दिवस त्याच्या मुलाची जी कंपनी आहे त्यांचं सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप झाली पाकिस्तानसोबत, क्रिप्टो कंपनी. सो समजून घ्या त्यांचे इंटरेस्ट तिथे आहेत. रेअर अर्थ मिनरल्स, त्यांचे इंटरेस्ट आहे पाकिस्तानमध्ये. पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या कंटेक्समध्ये होते, आता ट्रम्पच्या बिझनेसच्या कंटेक्समध्ये. सो त्यांना ते प्रिडिक्ट करायचं आहे जेणेकरून त्यांचे पार्टनरशिप लॉंग टर्म साठी फ्युचर मध्येच राहील. सो त्यांचा सेल्फ इंटरेस्ट आहे. अदरवाईज डीप स्टेट इज ऑल्सो नॉट ऑन बोर्ड विथ द डीप स्टेट म्हणतो त्यावेळेस याचा अर्थ काय, मिलिटरी, डिपार्टमेंट ऑफ द स्टेट, फॉरेन अफेअर्स म्हणतो आपण तेव्हा, इंडस्ट्री त्यांची. सो फॉर एक्झाम्पल टिम कुकचं एक्झाम्पल घ्या, गुगलचा सीईओ, सॉरी ऍपलचा सीईओ. आणणार तुम्ही तो ट्रम्पला सरळ म्हणतोय तुम्हाला जे टॅरिफ लावायचे, जे काय करायचं, जे धमकी द्यायची तिला मी कंपनी इंडियामध्ये आणणार. सो ट्रम्प इज नॉट ऍक्च्युली युएस राईट नाव. सो ट्रम्पने काय केलं याच्यापेक्षा युएस काय करते याच्याकडे जास्त फोकस करूया आणि ती युएस सेक्शन मध्ये जादा कव्हर करूया. तुम्ही आता बोलत म्हणला होतात की युएस आणि ट्रम्प, युएस हे ट्रम्प नाहीये. हे 2 मिनिटात जसं
युएसचा मोस्ट कारभार हे पेंटागॉन वगैरे सांभाळतं. तर ते कसं सांभाळतं हे 2 मिनिटात एलिबोरेट करा. येस शुअर. आणि मग आपण एक एक सेक्टर आहे ना नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करू डिटेलमध्ये. ह्या क्वेश्चनचा आन्सर देतो. सिम्पल. सी त्याला पाईपलाईन डिप्लोमसी असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काय, ही पाईप आहे, ठीक आहे. युएसची डिप्लोमसी स्टेट पेंटागॉन जे डीप स्टेट आहे त्यांचं म्हटलं जातं ते ठरवतं ऍक्च्युली, ठीक आहे. ब्युरोक्रॅट्स असतील, पॉलिटिशियन्स असतील, अक्रॉस द पार्टी लाईन ना, पार्टी लाईन दोन्ही पण, रिपब्लिकन पार्टी पण डेमोक्रेट दोन्ही, त्यांचे पण जे टॉप ऑफिसर्स आहेत ते सगळे मिळून एकत्र म्हणून ठरवतात. मग प्रेसिडेंट कोणी येऊ ती फक्त नी जर्क रिॲक्शन असते. ऍक्च्युली त्यांची जे पॉलिसी ठरलेली डिप्लोमसी नेक्स्ट 50 इयर्स मध्ये काय करायचं, नेक्स्ट 100 इयर्स मध्ये काय करायचं, ऍटलिस्ट पेपरवरती तरी त्याची रेडी. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, 2003 मध्ये त्यांच्या स्मॉल वॉर्स जे पब्लिकेशन त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट आलं होतं, रिपोर्ट आला होता, त्यांनीच तो रिसर्च करून काढला होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं पाकिस्तानचे कसे 5 पार्ट्स डिवाइड होतील. त्याच्यामध्ये त्यांनी तहरीक तालिबान पाकिस्तानचा पार्ट डुरॅन लाईन क्रॉस करून अफगाणिस्तानला दिला होता. बलुचिस्तानचा काही सिंध मधला पार्ट, बलुचिस्तान मधला पार्ट आणि काही बलुच पीपल इराणमध्ये तो पार्ट बलुचिस्तान म्हणून केलं होतं. सिंध सेपरेट केलं होतं, पंजाब सेपरेट केलं होतं आणि गिलगिट बाल्टिस्तानचा पार्ट आहे ना इंडियामध्ये जाईल इंडियाच्या कन्सल्टनुसार. जर इंडियाला नसेल लागेल तर सेपरेट असेल एक बफर झोन म्हणून. असं त्यांनी मॅप 2003 मध्ये ड्रॉ केलेला आहे. तुम्ही ऑफिशियली जाऊन चेक करू शकता त्यांच्या वेबसाईटवर. त्यावेळेस पासून त्यांचं प्लॅनिंग चालू आहे, ठीक आहे, ज्यावेळेस ते ऍक्च्युली अफगाणिस्तानमध्ये होते. सो युएस ना फार पुढचा विचार करत, त्यांचं डीप स्टेट त्या पद्धतीने वर्क करत आणि त्यांना माहिती त्यांना काय काम करायचं. उदाहरण घ्या, सगळ्यांना असं वाटतं ज्यावेळेस युएस अफगाणिस्तानमधून बाहेर निघालं त्यावेळेस तालिबान जिंकलं, युएस हारलं पुन्हा एकदा. युएस नेवर डिफीट द वॉर, युएस डिसाइडेड नॉट टू विन द वॉर, ठीक आहे. असं माझं ओपिनियन आहे, काउंटर करू शकता तुम्ही नक्कीच. म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या, युएस ठरवतं मला हरायचंय, युएस स्वतःहून हरत नाही. युएस अफगाणिस्तानमधून निघाल्यामुळे काय झालं, पाकिस्तानला प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला. पाकिस्तानमधून जाणारा जो सीपेक आहे चायनाचा, सीपेक काय आहे, चायनाचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे, ते सीपेकचा कसा इम्पॅक्ट आहे ना ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. बट लक्षात ठेवा, चायना ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करत होतो पाकिस्तानमध्ये ते इम्पॅक्ट व्हायला लागलं. अफगाणिस्तानमध्ये किओस क्रिएट झाला. अफगाणिस्तानची बॉर्डर चायनासोबत थ्रू वाखान कॉरिडॉर. सो चायनाच्या बॉर्डरवर किओस क्रिएट झाला. साऊथ चायना सी मध्ये युएसचे नेव्ही फ्लीट्स यायला लागले, फोकस तिकडे वाढला, ठीक आहे. चायना तिथं प्रॉब्लेम व्हायला लागला. बांगलादेशमध्ये, कारण म्यानमारमध्ये डेव्हलपमेंट चालली होती चायनाची, चायना म्यानमार यूज करत होतं चांगल्या प्रकारे. बांगलादेशमध्ये किओस क्रिएट केला आणि आता पहा तुम्ही बांगलादेश आणि अराक्कन आर्मी, बांगलादेश आर्मीची इनडायरेक्ट फाईट चालू आहे बॉर्डरवरती त्यांचे. इनडायरेक्ट युएस बांगलादेशमध्ये येऊन थांबले, स्टेशन झाले, कारण का त्यांना म्यानमारमध्ये चायनाला डेव्हलपमेंट नाही करून द्यायची. सो त्यांचा गेम चायना आहे आणि हे डीप स्टेटचा प्लॅन आहे. ट्रम्पला काय आयडिया नाही, ठीक आहे, हा डीप स्टेटचा प्लॅन चालू आहे. सो चायनाला कसं डिस्टर्ब करता येईल सगळ्या बाजूने. रशियामध्ये वॉर कंटिन्यू ठेवण्याचं कारण पण आहे वन ऑफ द रिझन युएस. कारण का जेवढं रशिया डिस्टर्ब तेवढं रशिया चायना ऍक्सिस आहे ना लाईक स्ट्रॉंग नाही होणार. ऍक्च्युली त्यांची बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली आहे पण त्यांची स्ट्रेंथ स्ट्रॉंग नाही होणार. स्ट्रेंथ कसं विचार करा, दोघे डेव्हलप होतात, दोघे स्ट्रॉंग आहेत पण रशिया मागं पडतंय तर नाही होत. त्याचा बॉन्ड स्ट्रॉंग झाला. आता बा तुम्ही, आता जो अटॅक झाला युक्रेनचा रशियावरती तो फार ईस्ट वर झाला. फार ईस्ट कुठे, चायनाच्या बॉर्डरवरती, पुन्हा एकदा मंगोलियाच्या बॉर्डरवरती. सो त्यांना ते डिस्टॅबिलाइज करायचंय पूर्णपणे चायनाच्या सराउंडिंग. हा युएसचा प्लॅन आहे. आता याच्यातलं ट्रम्पला काय आयडिया नाही, ट्रम्पला काही देणं घेणं नाही, त्याला 4 वर्ष कट करायचे फक्त, त्याला काही देणं घेणं नाही, त्याला आयडिया नाही हाऊ दिस इज हाऊ डीप स्टेट वर्क्स. दे हॅव देअर प्लॅन, दे हॅव देअर व्हिजन. आणि एवढंच काय, 3rd or 4th सेशन मध्ये ज्यावेळेस चायना डिस्कस करेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी, शी जिंगपिंग जे चायनाचे प्रेसिडेंट आहे, माझं प्रिडिक्शन आहे ही इज नॉट गोइंग टू लास्ट फॉर द प्रेसिडेंट फॉर मोर दॅन 2-3 years. तो इतका डिस्टॅबिलाइज आहे, चायना इतका डिस्टॅबिलाइज आहे. आता कोणत्याही क्षणी जर तुम्ही सरप्राईज नाही व्हायचं, काही जर 1-1.5 वर्षात 2 वर्षात चायनामध्ये डेमोक्रेसी पाहिजे ही जर प्रोटेस्ट सुरू झाली तर सरप्राईज होऊ नका. मी तुम्हाला आता सांगतो. नसेल तर माझा युट्यूबचा व्हिडिओ आहे एक 4 वर्षापूर्वीचा, त्यावेळेसच मी सांगितलं होतं काय होईल, त्या गोष्टी आज हो राहिल्या. चायना कसं डिस्टॅबिलाइज होईल, World War III कडे कसं चाललेलं आहे, इंडियाच्या नावावरचे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत, पाकिस्तान काय रोल प्ले करेल, या सगळ्या गोष्टी ना मी 4 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत ऑलरेडी. ते इव्हिडन्स पण आहे आपल्याकडे. हे काय हवेतून नाही मला वाटतंय म्हणून, ते रिसर्च बेस्ड असतं, ठीक आहे. सो दॅट्स हाऊ द US डीप स्टेट वर्क आणि वी विल डिस्कस इन डिटेल इन डेप्थ वेन वी आर डिलिंग विथ द US. आता काय करूया, आजच्या सेशनमध्ये इथं आपण थांबूया.
तुमचे काय प्रश्न आहेत ना, तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे, कोणत्या गोष्टीबद्दल डिटेल जाणून घ्यायचंय, न्यूक्लिअर असू द्या, टेररिझम असू द्या, सर आन्सर रायटिंग संदर्भात असू द्या, IR बद्दल असू द्या, और काही क्वेश्चन ते कमेंटमध्ये मला क्वेश्चन कळवा. ते सगळे क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशनमध्ये क्वेश्चन आन्सर सेशन ठेवूया, त्यामध्ये ते सगळे क्वेश्चन डिस्कस करूया. ऍट द सेम टाइम नेक्स्ट लेक्चरचा जो अजेंडा जे क्वेश्चन्स असतील ते तर श्रीकांत घेईलच आणि आपण ते डिस्कस करूयात. त्याचबरोबर तुमचे क्वेश्चन सुद्धा पिक केले जाते. ठीक आहे, थँक्यू. आपल्या आणखीन न्यूक्लिअर डॉक्ट्राईन कशी चेंज होत गेली, त्याच्यानंतर डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन, या वॉरमुळे कसे कसे पुढे इम्पॅक्ट गेले, अनेक असे विषय आहेत. याच्यावर आपण पुढच्या सेशनमध्ये चर्चा करू. सध्या वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागते आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा केल्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि या सेशनला इथेच थांबवतो. थँक्यू.